कोल्हापूरमधल्या वादग्रस्त टोल नाक्यांची तोडफोड, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या 50 ते 60 कार्यकर्त्यांची टोल नाक्यांवर धाड। पुण्यात पुन्हा कचऱ्याचा प्रश्न उद्भवण्याची भीती, रुळी आणि फुरसुंगीमध्ये कचरा टाकायला स्थानिकांचा विरोध, तर पुणे महापालिकेला अजूनही मिळेना जागा। इस समय मैं ये नहीं कह सकता फाइनली कि इस कारण ये घटना घटित हुई अथवा इस टेररिस्ट ऑर्गेनाइजेशन के कारण हुई। इस समय मैं फाइनली नहीं कह पा रहा। बंगळुरूमध्ये काल झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला होता की नाही हे आत्ताच सांगणं कठीण। केंद्रीय गृहमंत्र्यांचं स्पष्टीकरण, एनआयए लवकरच तपासाची सूत्र हाती घेण्याची शक्यता। 31 डिसेंबरसाठी मुंबईत जारी केला हाय अलर्ट, सिमी दहशतवादी संघटना हल्ला करण्याच्या तयारीत, गुप्तचर विभागाची नेमकी माहिती। उद्योग मंत्र्यांनी घेतली कोल्हापुरातल्या उद्योजकांशी भेट, समस्या जाणून घेतल्यानंतर दिली आश्वासनं, मात्र निर्णय न झाल्यानं उद्योजकांचं समाधान नाही। नागपूरमध्ये पाऱ्यानं गाठला निचांग, 5 अंश तापमानाची झाली नोंद। दिल्लीतही दाट धुक्यामुळे विमानांची 20 उड्डाणं रद्द, रेल्वेचं वेळापत्रकही कोलमडलं। आणि नाशिकच्या 2 गिर्यारोहकांनी कळसुबाई शिखरावर बांधली लग्नगाठ, विवेक पाटील आणि स्वप्नाली धापगुडेचं अनोखं लग्न।